नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, संस्कृती एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. इयत्ता 4थी गणित विषय आपण बघत आहे. ठीक आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण भौमितिक आकृत्या पाहिलं होतं. ठीक आहे. भौमितिक आकृती पाहिलं होतं आणि एक सेकंड ओके. आणि ह्यामध्ये आपण बघितलं होतं काटकोन, लघुकोन, विशाल कोन. ठीक आहे. तर या संबंधीचा व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल. ठीक आहे. तो आपला या विषयाचा पहिला व्हिडिओ असेल. ओके. आज आपण बघणार आहे वर्तुळ. ठीक आहे. तर वर्तुळ म्हणजे काय, वर्तुळ कशाला म्हणतात, वर्तुळाला काय काय असते, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर ॲक्च्युअलमध्ये वर्तुळ म्हणजे काय, तर इथं बघा आपल्या रोजच्या वापरण्यामध्ये असलेले काही उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. ठीक आहे. तर त्यातलं पहिलं आहे बांगडी, त्यानंतर सायकलचं चाक आणि बैलगाडीचे चाक. ठीक आहे. तर आपल्यापैकी सर्वांनी ह्या वस्तू आपल्या डोळ्याने पाहिलेल्या आहेत. ठीक आहे. तर ह्या गोल दिसत आहेत, बरोबर आहे. ह्या सर्व कशा आहेत, गोल आहेत. तर ज्या वस्तू गोलाकार असतात त्याला म्हणायचं वर्तुळ. ठीक आहे. तर वर्तुळ म्हणजे काय हे लक्षात आलं. ज्या वस्तू गोल आहेत त्या सर्व वर्तुळ आहेत. तर वरील सर्व वस्तू या वर्तुळाकार आहेत. आणि वर्तुळ याच्यामध्ये त्या वर्तुळाला काय काय असतंय ते आपण आता खाली बघूया. त्यातलं पहिलं आहे वर्तुळ केंद्र, त्रिज्या, व्यास आणि जीवा. तर ह्या चार गोष्टी आपण आता बघणार आहे. आणि ह्या चारही जे आहेत वर्तुळ केंद्र, त्रिज्या, व्यास, जीवा, हे कुठं असतात, कसं आपण वर्तुळावरती पाहू शकतो हे आपण यामधून बघणार आहे. ओके. तर त्यांनी काय केलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे आधी. तर एक वाटी घ्यायला सांगितले आणि ती कागदावर ठेवून कडेनं पेन्सिल गिरवायची. म्हणजे काय करायला सांगितलं बघा, एक कागद घेतला आणि तिथे एक वाटी ठेवली आणि ह्या वाटीच्या साईडने आपल्याला एक पेन्सिलनं रेष ओढायला काढली सांगितले. आणि ती कशी तयार होईल, अशा पद्धतीने गोल तयार होईल. ओके. वाटी बाजूला काढा आणि आकृती जी मिळेल त्याला म्हणतात वर्तुळ. ओके. अशी 2-3 वर्तुळे काढायला सांगितलेले आहेत आणि त्या पद्धतीत आपल्याला कागद कट करायला सांगितलेला आहे. तर हा कागद आपण काय करणार आहे, त्या पद्धतीत कट करणार आहे. आता त्यातला एक कागद घ्यायचा, त्यातला एक जो आहे तो कागद घ्यायचा आणि चित्रात दाखवल्याप्रमाणे त्याला घडी घालायची. म्हणजे हा कागद घेऊन त्याला ह्या बाजूने असं दुमडायचं. ओके. आणि त्याच्यानंतर त्या कागदावर अशी एक लाईन तयार होईल. ओके. आणि ह्या लाईनलाच म्हणायचं, वर्तुळाच्या आतल्या बाजूने ह्या लाईनलाच म्हणतात जीवा. ओके. ही जी रेघ आहे आणि ही रेघ म्हणजेच काय आहे, वर्तुळाची जीवा आहे. लक्षात आलं जीवा कशाला म्हणतात. तर वर्तुळाच्या आतल्या बाजूला दोन्ही बाजूने जोडणारी रेघ. मग ही असेल, इथं असेल, इथं असेल, इथं असेल, इथं असेल. तर ही सर्व काय झाली, वर्तुळाची जीवा झाली. ठीक आहे. आता काय सांगितलं, दुसरा वर्तुळाकार कागद घ्यायचा आणि त्याच्या मधोमध बरोबर घडी घालायची. बघा हे कसं दुमडले, याच्या बरोबर मधोमध अशी इथं घडी घालायची. ठीक आहे. आणि घडीने दाखवलेली रेघ पेन्सिलने गिरवायची. जेव्हा घडी घालू आपण त्यावेळी ह्या पद्धतीत घडी येते आणि नंतर ही जी रेघ तयार होते ह्या रेघेला पेन्सिलनं गिरवायचं आणि याला म्हणतात वर्तुळाचा व्यास. ठीक आहे. आता मी इथं काही रेषा काढून दाखवल्या होत्या, बरोबर आहे. आता ही सुद्धा बरोबर मधनं गेलेली रेषा आहे. ठीक आहे. तर हा सुद्धा वर्तुळाचा व्यास आहे आणि वर्तुळाचा व्यास ही सुद्धा एक जीवाच असते. ही सुद्धा वर्तुळाची एक काय असते, जीवा असते. म्हणजे जी रेघ वर्तुळाच्या बरोबर मधोमध गेलेली आहे त्याला, त्या जीवाला दोन नाव, एक म्हणजे जीवा आणि दुसरं म्हणजे त्याला म्हणायचं व्यास. मग असे असेल किंवा अशा पद्धतीत असेल किंवा असं असेल, तर जिथून ही मधून रेघ गेलेली आहे बरोबर, तर त्याला म्हणायचं वर्तुळाचा व्यास. ओके.
नेक्स्ट बघा, त्यानंतर पावभाग होईल अशी आणखीन एक घडी घालायची. म्हणजे ह्याला आता समजा ही अशी दुमडलेली आहे, तर इथून परत एक दुमडायचं या बाजूला. ओके, आता काय तयार होईल बघा, आणि परत कागद सरळ करा आणि त्याच्या बरोबर मधी एक तुम्हाला टिंब दिसेल. ठीक आहे, इथं 2 रेषा तयार होतील, एक अशी एक रेघ येईल आणि एक अशी एक रेघ येईल, आणि या दोन्ही रेघ जिथं छेदतील तर त्या ठिकाणी वर्तुळाचा मध्यबिंदू असतो, म्हणजे केंद्र असतं. कागदाच्या घड्या आपण उलटवायच्या आणि त्याच्यानंतर मूळचा वर्तुळाकार कागद आपल्याला परत दिसेल. आणि जेव्हा तुम्ही ह्या रेषा गिरवचाल तर मधोमध जिथं बिंदू दिसतो तर त्याला म्हणायचं वर्तुळाचं केंद्र. तर हे काय झालं, वर्तुळाचं केंद्र. ठीक आहे, आणि वर्तुळ केंद्र किंवा वर्तुळ मध्य. ठीक आहे, वर्तुळाच्या मध्यबिंदूला म नाव द्या. आता इथे ह्याला एक नाव दिलेलं आहे म. ठीक आहे, आणि वर्तुळात कोठेही प बिंदू घ्या, कुठेही घ्या. इथं त्यांनी घेतलाय, तुम्ही इथं घ्या, इथं घ्या, इथं घ्या, इथं घ्या, इथं कुठंही, वर्तुळाच्या बाहेर नाही, वर्तुळाच्या रेषेवरती कुठंही एक प बिंदू घ्या. पट्टीने म प ही रेख काढा. आता त्यांनी ही काढून दिलेली आहे, तुम्ही अशी काढा, ही काढा, इकडं काढा, चालेल. ठीक आहे, पण सरळ रेष काढायची. आणि या रेषेला म्हणतात, ही जी सरळ रेष आहे, आता मला माऊसने करता येत नाही, पण ह्या रेषेला म्हणायचं त्रिज्या. ठीक आहे, म्हणजे वर्तुळाच्या केंद्रापासून वर्तुळावरती कुठंही जोडणारे 2 जे बिंदू आहेत त्याला म्हणायचं वर्तुळाची त्रिज्या. ठीक आहे, तर आता आपण काय काय बघितलं. एक म्हणजे वर्तुळ कशाला म्हणतात, त्यानंतर जीवा, त्यानंतर व्यास, त्यानंतर केंद्र आणि त्यानंतर त्रिज्या. ठीक आहे, तर ह्या महत्त्वाच्या 4 गोष्टी वर्तुळाला असतात. ठीक आहे, कंपासच्या साहाय्याने वर्तुळ काढणे. ओके, कंपासच्या साहाय्याने वर्तुळ काढणे. कंपास म्हणजे हे अशा पद्धतीचं कंपास तुम्ही तुमच्या कंपास पेटीमध्ये किंवा कंपास जो असतो तुमचा, ठीक आहे, बॅगेमध्ये, तर त्या पेटीमध्ये तुम्ही ही अशा पद्धतीचं कंपास पाहिलं असेल, आणि त्याला एका बाजूने पेन्सिल बसवता येते आणि बरोबर ते एका सेंटरला ठेवून त्याच्या बाजूने तुम्हाला अशी लाईन बरोबर काढता येते. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, कंपासचे एक पोलादी टोक व पेन्सिल टोक यामध्ये योग्य अंतर घ्या. म्हणजे हे दोन्ही समान पाहिजे, खालीवर नको आहे, नाहीतर ते बरोबर वर्तुळ येणार नाही. एका बिंदूवर स्थिर ठेवून पेन्सिलचे टोक फिरवून वर्तुळ काढा. म्हणजे आपल्याला एक वर्तुळ काढायला सांगितलं, आणि हे वर्तुळ तुम्हाला अशा पद्धतीने मिळेल. आणि जे कंपासचं टोक होतं त्याला एक बिंदू दिलेला आहे त्यांनी, आणि घड्या घालून 2 व्यास काढा आणि ते बरोबर त्या ठिकाणी येतात का नाही ते बघायला सांगितलं. म्हणजे आपल्याला टेस्ट करायला सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही याच्या घड्या घालचाल बरोबर मधून, तेव्हा अशा पद्धतीच्या 2 रेषा तयार होतील, आणि या दोन्ही रेषा जिथं छेदतील असं बरोबर मध्ये येईल का नाही हे तपासायला सांगितलेलं आहे. तुम्ही करून बघा, दिसून येईल तुम्हाला ते बरोबर तिथेच कंपासच्या जागी तुम्हाला तो टिपका मिळेल. ठीक आहे, आता खालील वर्तुळाच्या आकृत्या पाहून बाणाने दाखवलेल्या रेघा जीवा, व्यास, त्रिज्या यापैकी काय आहे ते आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. त्यांनी एका ठिकाणी एक बिंदू दिलेला आहे आणि त्याला केंद्रबिंदू म्हणतात म्हणून सांगितले. आता ह्याला काय म्हणतात हे त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. ओके, तर जसं आपण आधी शिकलेलं, तर ह्याला म्हणतात वर्तुळाची जीवा. ओके, हे जे आहे बरोबर वर्तुळाच्या मधोमध गेलेली लाईन आहे. ओके, याला वर्तुळाचा म्हणतात व्यास किंवा जीवा. ठीक आहे, आणि इथं एक टिंब आहे, ह्या टिंबापासून वर्तुळा काढलेली कुठलीही लाईन असेल तर त्याला म्हणायचं त्रिज्या. ठीक आहे, अशा पद्धतीत तुम्ही हे तपासून बघा आणि स्वतःच्या वहीमध्ये सराव करा. त्यानंतर एक काम दिलेलं आहे तुम्हाला, बांगडी, बशी, नाणी, बाटलीचं झाकण, कुठलीही वस्तू घेऊन वेगवेगळे वर्तुळ काढायचे. ठीक आहे, आणि वर्तुळाकार मैदान कसे आखतात हे वगैरे तुमच्या जे खेळाचे शिक्षक आहेत त्यांच्याकडनं ह्याची माहिती करून घ्या. त्यानंतर
थोडा सराव दिलेला इथं. भौमितिक आकृत्या, शिरोबिंदू व बाजू. खालील आकृतीचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा. इथं 3 आकृत्या दिलेल्या आहेत. ओके, तर ह्या आकृत्यांना काय म्हणतात, काय हे आता पुढे जाऊन बघणारच आहे आपण. तरीही इथं तूर्त आपण ह्याच्याकडं नाही पाहणार, कारण हे तिन्ही आकृत्या तुमच्यासाठी नवीन आहेत. तर आपण खाली जाऊन ह्या आकृत्या कशाला काय म्हणतात हे बघू आणि नंतर येऊन हा तक्ता पूर्ण करूया. ओके, आयत. तर नवीन आकृती आपण बघणार आहे आयत. तर आयत कशाला म्हणतात बघा, अशा पद्धतीचा एक चौकोन काढलेला आहे. ठीक आहे, ज्याच्या 2 बाजू मोठ्या आहेत आणि 2 बाजू समान लांबीच्या छोट्या आहेत. ठीक आहे, याला म्हणतात आयत. तर काय बघा, आयताला 4 कडा म्हणजे 4 बाजू असतात. आता ह्याला बाजू म्हणतात. ही एक बाजू, ही दुसरी बाजू, ही तिसरी बाजू, ही चौथी बाजू. आणि ही किती आहेत? 4. 1 2 3 हे 4. ठीक आहे, जिथे 2 बाजू मिळतात त्याला शिरोबिंदू म्हणतात. तर हे जे 2 बाजू आहेत, समजा ही एक बाजू आणि ही एक बाजू, ही जिथं मिळतात याला म्हणतात शिरोबिंदू. ठीक आहे, शेजारील आकृतीमध्ये अ, ब, क, ड हे शिरोबिंदू आहेत. म्हणजे ही जी आकृती दिलेली आहे त्याच्यामध्ये बघा, हा एक शिरोबिंदू आहे, हा एक आहे, हा एक आहे, हा एक. म्हणजे हे इथं जॉईंट झालेले आहेत बघा. ठीक आहे, तर शिरोबिंदू लक्षात आला आपल्याला आणि बाजू ही कशाला म्हणतात हे लक्षात आलं. या ठिकाणी बाजू अ ब, बाजू ब क, बाजू क ड आणि बाजू अ ड या आयताच्या 4 बाजू आहेत. कुठल्या कुठल्या? आता या शिरोबिंदूला नाव आहेत अ ब क ड. तर बाजूला सुद्धा नाव काय येणार? अ ब, ब क, क ड, अ ड. ठीक आहे, तर अशा ह्या 4 बाजू आहेत. आयताच्या समोरील बाजू समान लांबीच्या असतात. ठीक आहे, म्हणजे ह्याच्या समोरची बाजू, ह्याच्या समोरची बाजू ही समान आहे, ह्याच्या समोरची बाजू, ह्याच्या समोरची बाजू समान आहे. कधीही असं छोट्या वेडेवाकड्या पद्धतीत आयत हा नसतो. ओके, आयताचे सर्व कोन काटकोन असतात. आता इथं बघा, हे काटकोन नाही म्हणून हा आयत होत नाही. पण इथं बघा, आपण जिथं कोन हा भाग शिकलेला होतो याच्या आधी, तर तिथं जर तुम्ही पाहिलं तर ह्या समान एकमेकाला बरोबर हुब्या पद्धतीने छेदतात ह्या रेषा. ही उभी आहे आणि त्याला ही आडवी. असं कुठंही आडवं तिरकं वगैरे छेदत नाही आहेत. ठीक आहे, म्हणून काय सांगितलेलं आहे, आयताचे सर्व कोन काटकोन असतात. आयताला काटकोन चौकोन असे सुद्धा म्हणतात. ठीक आहे, काटकोन चौकोन असे सुद्धा आयताला म्हणतात. ओके, आयत संपला. त्यानंतर बघू आपण चौरस. तर काय बघा, चौरसाला 4 शिरोबिंदू असतात. आयताला जसे 4 आहेत, इथं साईडला आकृती आहे चौरसाची, हे 4 शिरोबिंदू चौरसाला आहेत आणि 4 बाजू असतात. बरोबर आहे, 1 2 3 4 ह्या 4 बाजू आहेत आणि त्या शिरोबिंदूची नावं पण दिलेली आहेत, प म र स. ठीक आहे, आणि चौरसाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात. आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात, पण चौरसाची कुठलीही बाजू घेतली तुम्ही तर ही बरोबर समान लांबीच्या असतात. ठीक आहे, आणि सर्व कोन काटकोन असतात. जसं आयताला सर्व कोन काटकोन आहे तसं चौरसाचे सुद्धा सर्व कोन हे काटकोन आहेत. ओके, त्यानंतर बघूया त्रिकोण. आता हे त्रिकोण काय आहे बघा, इथं त्याच्या नावातच आहे त्रि म्हणजे 3. 3 कोन असलेली जी आकृती आहे त्याला म्हणायचं त्रिकोण. इथं खाली दिलेली आकृती बघा, इथे एक कोन तयार झालाय, इथे एक झालाय, इथे एक झालेला आहे, तर ह्याला त्रिकोण म्हणतात. ओके, आता यातला लघु कोन कोणता, विशाल कोन कोणता हे सांगायची गरज नाही आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये मी हे एक्सप्लेन केलेलं आहे. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू व 3 बाजू असतात. जसं मी आधी सांगितलं, याच्या नावातच आहे त्रि म्हणजे 3 शिरोबिंदू आहेत, य र ल. ठीक आहे, आणि बाजू सुद्धा 3च आहेत, 1 2 3, य र ल आणि य. तर ह्या 3 बाजू आहेत. त्रिकोणाला 3 कोन असतात. बघा मी सांगितलं 1 2 3. काटकोणाला चौरस आणि आयताला 4 कोन असतात आणि 4च्या 4 काटकोन असतात. पण त्रिकोणाला बघा 2 लघु
किंवा तिन्हीही लघुकोन किंवा काटकोन कोणतेही असतील, पण 3 कोन असतील त्याला म्हणायचं त्रिकोण. ठीक आहे. तर अशा पद्धतीत 3 आकृत्या बघितल्या आपण. एक बघितली आयत, चौरस आणि त्रिकोण. आता आपण हा वरचा तक्ता पूर्ण करू. आता ह्या आकृतीचं नाव काय आहे? आयत. ठीक आहे. याला म्हणतात चौरस आणि हा आहे त्रिकोण. याच्या कड्याची संख्या 4 आहे, बरोबर, आणि याचे कोपरे सुद्धा 4 आहेत. चौरसाचे सुद्धा 4 आणि याचे कोपरे सुद्धा 4. त्रिकोणाचे 3 आणि कोपरे सुद्धा 3. ठीक आहे. आता हा खालची सारणी पूर्ण करायला सांगितले आपल्याला. पहिली गोष्ट, हा त्रिकोण दिलाय, हा आयत दिलाय आणि हा चौरस दिलाय. ओके. बाजू अ ब म्हणजे तिन्ही बाजूची नावं लिहायला सांगितलेली आहेत. अ ब दिली आहे त्यांनी. दुसरी बाजू असणार आहे अ क आणि त्याच्यानंतर ब क. ब क लिहा किंवा क ब लिहा. अ ब, ब क, अ क. ठीक आहे. आयत 4 बाजू आहेत. क ख ही दिली, ख ग, ग घ आणि क घ. चौरसाचं सुद्धा ट ठ ही दिलेली आहे. त्यानंतर ही आणि ही. ठ प, प म, म ट. ओके. त्यानंतर शिरोबिंदू बघा, अ ब क, क ख ग घ, ट ठ प आणि म. ओके. तर अशा पद्धतीत ही सारणी सुद्धा तुम्ही वहीमध्ये पूर्ण करून घ्यायची. ओके. तर अशा पद्धतीत जे बहुमुखी आकृत्या होत्या तो भाग आपण कव्हर केलेला आहे. काय काय बघितलं आपण? पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं कोन, त्यानंतर आपण पाहिलं वर्तुळ, त्यानंतर आयत, चौरस, त्रिकोण. ठीक आहे. तर या सर्व बहुमुखी आकृत्याचा तुम्ही परत एकदा व्हिडिओ बघून अभ्यास करा. ठीक आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संख्याज्ञान हा नवीन धडा सुरू करूया. ओके. काय असतात संख्या आणि त्याची पूर्ण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करून घेऊया. ठीक आहे. काही शंका असतील तर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. थांबूया आज आपण. धन्यवाद.